अक्कल नवऱ्याची आणि डाव बायकोचा. शिवाजी आणि मीनाक्षी एक मध्यमवर्गीय जोडपे होते. दोघेही नोकरी करणारे, पण घरातली सत्ता मात्र मीनाक्षीच्या हातातच. बायको शिस्तप्रिय होती, थोडीशी हट्टी होती आणि नवरा मात्र प्रेमळ पण थोडा विसरबोळा. गोष्टीची सुरुवात झाली एका साध्या वादातून. रविवारी मीनाक्षीने स्वयंपाकघरात सांगितले, आज मेथीचे पराठे हवे, नीट लस्सी कर आणि शेवटी बांधे धुवायची आहेत. शिवाजी काही न बोलता मान हलवतो आणि कामाला लागतो, पण गडबडीत तो लस्सीत साखरेऐवजी मीठ टाकतो. मीनाक्षीचा संताप खूपच वाढतो. हे असं किती वेळा सांगितलंय, काहीच लक्ष नाही का तुझं? संध्याकाळी ती ठरवते, आजपासून घरातल्या सगळ्या जबाबदाऱ्या नवऱ्याच्याच. जेवण, झाडू पोछ, भांडी, किराणा, सर्व काही. शिवाजी काही दिवस सहन करतो पण आता तो अक्कल लढवायचं ठरवतो. एक रविवारी तो मुद्दामून लाजत शरमवत विचारतो, मी पाठीवरून वाचतोय पण तुझ्या पोळ्या लाटण्याची स्टाईल अजून मला जमत नाही ग, शिकवशील का? मीनाक्षीचा आत्मा जागा होतो. तिची मख्ख नजर हळूहळू सौम्य होते. हो, असं नाही रे करत, मी दाखवते. आता शिवाजी रोज एखादं काम शिकवायला मीनाक्षीकडून मागतो. पोळ्या, डाळ, मिरचीच्या ठेचा, कपडे फोल्ड करणे. ती शिकवत स्वतःच्या परत जबाबदाऱ्या घेत जाते आणि शिवाजी हळूहळू आपला वेळ वाचवत जातो. अखेर एक दिवस मीनाक्षी म्हणते, बास झालं, तुझ्याजवळ राहून मी माझी कामं परत माझ्याचकडे आलीत. शिवाजी असतो आणि म्हणतो, मग काय, बायको जर शाबासकीच्या लायकीची असेल तर नवरा पण थोडी अक्कल लढवेलच ना. शेवटी संसारात हसत, समजूतदारपणे आणि थोडीशी शहाणपणानेच प्रेम वाढत असते.